माही शाळेतल्या मुलींसोबत का डान्स करते? चला तर मग बघूया आजच्या नवीन व्लॉग मध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग आहे शाळेतील मुलांसोबत वनभोजन केल्याचा. त्यासाठी सोबत होते आमचे नेहमीचे दोन पंटर दादा, कौशल दादा आणि अर्णव दादा. आपण आता कुठं चाललो? अभ्यास करायला चाललो. माही, पोलीसची गाडी काय करते? मारते. वेलकम क्लॅप गो. जोरात काय? वेलकम झाल्यानंतर शाळेतील मुलांनी तसेच तिथल्या सरांनी खूप सारे गेम्स खेळले. अशा शांत आणि निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटत होते. तेथूनच जवळ असलेल्या एका शेतात गेल्यानंतर बघते तर काय, तिकडे सुपारी, नारळ, आंबे असे भरपूर सारे प्रकारचे झाडं त्या काकांनी लावलेली होती. शेत बघून झाल्यानंतर मीही तेथील शाळेतल्या मुलींसोबत खेळायला गेले. गेम खेळून झाल्यानंतर तेथील मुलींनी खूप छान डान्स केले. सगळ्यांनी छान असा डान्स करून झाल्यानंतर हिरवेगार वातावरणामध्ये खेळण्याचा खूप सारा आनंद घेतला. इतके प्रयत्न करून पण तो शटलकॉक माझ्या बॅटला काही लागतच नव्हता. इतका डान्स करून पण अमर सरांचे स्टेप्स आणि राहुल सरांचा आवाज ऐकून ह्या मुलींना डान्स काही कंट्रोल होतच नव्हता. यांचा डान्स बघून मीही एकदम खतरनाक डान्स केला. तोपर्यंत इकडे सगळ्या मॅडमांनी जेवण बनवायला सुरुवात केली होती. थोडंसं क्रिकेट खेळायची मजा डॅडूनेही घेतली. मीही खेळल्यामुळे मला लागली होती खूप भूक, म्हणून मी डॅडूला शोधत फिरत होते. थोड्याच वेळात प्रत्येकाने आपले डबे खोलून वनभोजनाला सुरुवात केली.
मीही सगळ्यांसोबत बसून वनभोजनाचा आनंद घेतला. जेवण झाल्यावर परत खेळायला सुरुवात केली. आता जेवण झालंय म्हणजे आता माझा कॉक पुढेच जाणार. अरे हे काय परत मागेच गेलं. अजून एक ट्राय. अरे काय डोक्याला ताप आहे, काही येतच नाही, जाऊ दे. त्यानंतर आम्ही एकमेकांचे हात पकडून नदी बघण्यासाठी गेलो होतो. हे बघून आपल्याला आपली शाळा नक्की आठवली असेल. नदीवर गेल्यानंतर राहुल सरांनी नदीची आणि तिथल्या परिसराची खूप छान माहिती दिली. पण हे काय, ह्या मुली मला पुढेच जाऊ देत नाही. ए दीदी सरक ना, मला बघू दे ना काय चाललंय पुढे ते. शाळेतल्या दीदींनी माझी खूप काळजी घेतली आणि माझ्या सोबतच होते. जाऊन आल्यानंतर राहुल सरांनी आणि अमर सरांनी खूप छान अशी भेळ बनवली होती. कांदा, टोमॅटो, फरसाण, शेव, चिवडा, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि त्याची खाण्याची खूप सारी मजा पण आली. हा दादा वाट बघूनच होता, मला कधी भेळ मिळेल. मिळेल मिळेल दादा मिळेल. आमचे दोन खादाड प्राणी. भेळ खाऊन झाल्यानंतर जाता जाता हा एक डान्स तर बनतोच. मुलांचा डान्स बघून सरांनाही कंट्रोल झाले नाही. मग काय, सगळ्या सरांनी मिळून डान्स खूप छान केला. तुम्ही शाळेत असताना असा एन्जॉय केलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आता जातो आम्ही घरी, तोपर्यंत तुम्ही करून घ्या